नमस्कार माझ्या मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत ना? बऱ्याच दिवसांनी नवीन ब्लॉग घेऊन येतोय मी। माझी काही 2-3 महिने तब्येत ठीक नव्हती, वर्कआउट पासून लांब गेलो होतो, डाएट पासून लांब गेलो होतो, तांत्रिक अडचणी आल्या होत्या। तर मी विचार केला का आता करणार का 2 महिने असं बिछाना बसून काढले होते, एकदम म्हणजे हालत खराब होती। आता तुम्ही बघू शकता पर्सनॅलिटी खूप छान चांगली झालेली, कारण त्या 3च हफ्ते झाले आहेत मला वर्कआउट स्टार्ट करून आणि मी आता तयारी करतोय बॉडी बिल्डिंगची। तर त्याकरता माझे मित्र मला विचारत असतात का बंटी तू काय खातोस, म्हणजे काय तू डाएट असतो, स्टेरॉइड घेतोयस का? तर मी त्यांना साफ बोलतो मी स्टेरॉइड नाही घेत, तर मी घेतो टाइगर चना। टाइगर चना खाओ और टाइगर की तरह बन जाओ। तर मित्रांनो बघा, डाएट मध्ये पहिला आहे प्रोटीन साठी चणे, आणि चण्याचं नाव आहे टायगर स्पेशल चना। ठीक आहे, चणे कुठले घेऊ शकता तुम्ही। तर आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपला थोडासा ओवा। हा ओवा आय थिंक सो 50 ग्रॅम असेल। बडीशोप, दालचिनी, आणि हे सोयाबीन आहे। हे सोयाबीन ऍक्च्युली बॉडी बिल्डरला सांगायला नको किंवा वर्कआउटला सांगू सोयाबीन कधी खातात हे आपल्या याच्यात टाकायचं नाहीये मित्रांनो। आणि हे आहे सुके खजूर, हे टाकायचे आपल्याला। सुके खजूर तुम्ही नॉर्मली कसे घेऊ शकता, म्हणजे असं हाय क्वालिटी खायच्यामध्ये थोडं का खजूर सारखा असतो, बाकी याच्यामध्ये काय नसतो। आणि तुमचं वेट कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त लाभदायक असणार आहे कोणतीही कॉफी, जे 2 रुपयाची 3 रुपयाची असते, की तुम्ही वर्कआउटच्या टायमाला कच्ची फोडून तोंडात टाकून पाणी प्यायचं आणि वर्कआउट चालवत चांगलं स्टॅमिना बनतो। तर या गोष्टी आहेत। आणि हे दुसरं आहे सब्जा। सब्जा काहीतरी ते पाण्यात टाकल्यानंतर पियायचं असं गोल राऊंड मध्ये होतात। लोकांचं म्हणणं असतं हे खाल्ल्यानंतर मुतखडा होतो, पण मुतखडा याच्याने होत नाहीये। बऱ्याचशा काही गोष्टी असतात, काही बॉडीमध्ये पण डिफॉल्ट असतो, त्याच्यामध्ये सर्वांना होत असं नाहीये, पण तुम्ही ह्याचं प्रमाण घेत असाल तर पाणी भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे। तर चला मित्रांनो मी पुढची गोष्ट सांगतोय। हे बघा, हे जे सगळे आहेत ना, बस दालचिनी, ओवा आणि बडीशोप हे तव्यावरती पहिले थोडंफार गरम करून घ्यायचं आहे। तर चला तर मित्र आपण करूया। तर खजूर सर्वात डिफरंट असं साफ करायचे। तर खजूर डिफरंट नसून ते खूप सोपे कसे होतात साफ करण्याचं मी तुम्हाला सांगतो। हा खजूर असा ठेवायचा आणि याची सुरी ठेवायची आणि थोडा प्रेस करून हे असं राऊंड शेप मध्ये कापून घ्यायचं। राऊंड शेप मध्ये कापून झालं का तुम्ही अलगद हे खोलू शकता असे, आणि त्यावरती हाती सहजपणे काढून टाकून द्यायचं। तर हे खूप सोपी पद्धत आहे करायची। आणि मेन गोष्ट मी सांगतो, हा जो प्रोटीन आहे ना हे कोणी खाऊ शकता, वयाची पण अट नाहीये। डबल तुम्ही ॲथलीट असाल नसाल, तुम्ही रोजच्या दिवसभरामध्ये मरमर काम करत असाल, संध्याकाळी थकवा जर येत असेल तर त्यासाठी पण चालू शकतो। ठीक आहे, थोडा प्रोटीन दिसायला खायला चांगलं चवस्टार आणि सोपा आहे ना, तेवढं कठीण आहे बघा मेहनत। हे सुपामध्ये सर्व फुंडलेलं आहे, घरची अवस्था बघू शकता। मित्रांनो बरीचशी मेहनत झाल्याच्या नंतर आम्ही चणे साफ केलेले आहेत, त्यातल्या बऱ्याचशा साड्या बाहेर काढलेल्या आहेत, अक्षरशः दमलोय। तर चणे आपल्याला अशा मोठ्या परतामध्ये काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून बाकीचे सगळे आयटम तुम्हाला मिक्स करता येतील। त्याच्यानंतर आपण गरम केलेले आहेत ओवा, बडीशोप, दालचिनी। तर ही सुद्धा याच्यात थोडी टाकायची आहे। मी 50-50 ग्रॅम घेतले, 1 किलो चणा आहे। बरेचसे लोक याच्यामध्ये काजू बदाम टाकतात, मखाने टाकतात, तर ते ऍक्च्युअल हिशोबाच्या बाहेर जातो आपल्या। हे एकदम तुमच्या बजेटमध्ये होणारा प्रोटीन आहे। खजूर शक्यतो याच्यामध्ये कमी घेतलेले आहेत, कारण मला खजूर असे खायला आवडतात। आता चला आपण मिक्स करून घेऊया। आणि दालचिनी आहे ना, सकाळी तुम्ही उठलात, तुमचं घरातलं काम बिम झालं, डाएट वगैरे झालं, वर्कआउट झालं,
तो थोडासा तुकडा घेऊन तुम्ही तोंडात टाकून सगळू शकता. त्याच्याने भरपूर तुम्हाला वेट लॉससाठी मदत होईल. ॲक्च्युली मी हा जो प्रोटीन बनवला ह्या दोन्हीसाठी उपयोगी आहे, वेट लॉससाठी सुद्धा आणि वेट गेनसाठी. फक्त तुमचा डाईट हा प्रॉपर झालेला पाहिजे. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर बाहेरचं खाणं, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बंद कराव्या लागतात. जिभेवरती टाळा लावावा लागतो, बॉईल वस्तू खायला लागतात. आता जो मी प्रोटीन आता घेऊ शकत नाही कारण का थोडासा आर्थिक परिस्थिती ढासळली आहे, म्हणून हा प्रोटीन मी काहीतरी एवढा खर्च मला जास्तीत जास्त याच्यामध्ये मी शेंदा मीठ आणलाय, थोडेसे हे भरले कडधान्य जे मी उकडून खाणार आहे, सोयाबीन आहे, हे कॉफी सेट आहे. हे मला फक्त 1000 रुपयात आलेले. आणि प्रोटीन जर 1000 रुपयात घ्यायला गेलो तर बाबा आजच्या जमान्यात शक्य नाहीये. तर चला आपण मिक्सरमध्ये हे सगळं मिक्स करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा. तर सर्व मिक्सर आपण मिक्सरच्या भांड्यात भरत आहोत. कधी कधी काय होतो, चणे वरती येतात आणि मेन जो आपला हे असतो ओवा, दालचिनी, हे सगळं खाली. चला तर मग सुरू करूया. पहिला मिक्सरचा भांडा जो होता तो आमचा झालेला आहे आणि वास, सुगंध अप्रतिम येतोय. खाण्यानंतर बॉडी होणार आहे. चला तर मग दुसरा भरूया आता लगेच. मित्रांनो बघू शकता आमचा मिक्सरचा भांडा तुटलेला आहे अक्षरशः. थोडी चुकी झाली, जास्त प्रमाणात मी त्यामध्ये टाकलं होतं प्रोटीन आणि ते मिक्सर करायसाठी प्रॉब्लेम झाला. आता मी पूर्ण चेक करतोय याच्यामध्ये अजून काय आढळलं असेल तर ते बाहेर काढायला. तर सर्व काही झालेले आहे अति उत्तम प्रकारे. मेहनत ही तेवढी लागते मित्रांनो करण्यासाठी. आणि याचा जो स्मेल आहे ना, आई शपथ एक नंबर. म्हणजे पहिलाही मी केला होता असं, पण एवढा चांगला स्मेल नव्हता. मी थोड्याशा गोष्टी चेंज केल्या याच्यामध्ये. ओवा भाजून घेतला, बडीशोप टाकून घेतली भाजून, तर त्याच्यामुळं एकदम वेगळाच फ्लेवर आलेला आहे. आणि मी हे रोज आता खाणार आहे. माझे इंस्टाग्राम वर तुम्ही मला फॉलो करून ठेवा, बंटी रसाल किंवा आकांक्षा रसाल. तर तिथं मी रोजचं टाकणार आहे आता कसं काय बॉडीची हे होणार आहे. आणि मी थंबनेलला पण आता एक थोडासा पार्ट टाकणार आहे बॉडीचा. थंबनेलला बघून घ्या तुम्ही. तर ठीक आहे मित्रांनो, असंच माझ्यासोबत राहा. आणि पीनट बटरची रेसिपी टाकणार ती पण घरगुती, ते पण बरेचसे बॉडी बिल्डरना बरं पडेल. चला तोपर्यंत धन्यवाद. असे सपोर्ट करत राहा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.